तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं परत आपल्या चॅनल वरती. तर जसं तुम्हाला कळालं असेल आम्ही कुठेतरी चाललो आहे. तर भावाने आम्हाला सोडलं स्टेशन वरती. तिथून विमलला साईडला करत आम्ही आमच्या गाडीकडे चाललो होतो. मध्ये आम्ही एक रील बनवली, इथे मेन्शन करतो ती तिला नक्की बघा. त्यानंतर आमची मंद गाडी झुकझुक गाडी माहेरची ही साडी हळूहळू अशी आली. त्यानंतर त्यातली करते बघून असलेलं वाटलं आम्हाला की आता आम्हाला बसायला जागा नाही भेटणार, आणि बसायला जागा नाही भेटली तर मग मी डायरेक्ट झोपून घेतलं. पण आम्ही झोपणारातले पोरं कुठे आहेत, त्यामुळे आम्ही लोक कसे झोपतात ते बघत बसलो. हे बघा सावधान हाताची गाडी पोज. आपण माझ्यावरच का फक्त पोज. आय एम ऑन अ कॉल राईट नाव पोज. आणि आमच्या सगळ्यात आवडती पोज. मग आम्हाला पटरीवरती काही लोक खावा करताना दिसले. त्यांना हाय शाय कसं काय बरं आहे करत आम्ही 8 गाव 7 गाव आसनगाव नसनगाव मनपसंत गाव पार करत जेव्हा ढगाला खाजवणाऱ्या इमारती दिसल्या तेव्हा मला कळालं हिअर कम्स द मुंबई. तर मकसद एवढंच आहे मित्रांनो. टाकायचं काय होते काय कळतच आम्हाला अँड दिस इज पाऊस. थोडीशी जागा असते ना. हा करून दाखवतात. मी काय म्हणतो आकरा आ केलं तर पट्ट्या दिसून मित्रांनो. मरीन ड्राईव्ह साठी आमची सवारी बघा. मित्रांनो जीवन आहे, जीवन पाणी आणि आम्ही मातीसारखे. त्यांचं मिलन झालं तर काय होतं. हां मार्केटला आपल्याला माईक घेत जायचं. चांगला आवाज आहे म्हणतात ना. येलो RDS LORDS ना. अरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या चॅनलवरती. आणि आज मुंबईची सुरुवात झालेली आहे मुंबईच्या वडापावपासून. खूप काही फिरायचं बाकी काय काय बाकी आहे आम्हाला आता नाही माहीत. तुम्हाला कळेल पुढे केल्यावर. तर पुढं नक्की करू. कंटिन्यूमध्ये पाहत राहा. नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर कराच. आणि चला भेटूया पुढच्या सीनमध्ये. काय म्हणतो उद्या पहिले तर काही जण आम्ही आलो चैत्यभूमीला. आणि जेसन तिथे गावा करायला गेलं आहे ते बघा तिथे. माझ्याकडे सामान देऊन गेले. सो कम्फर्टेबल ही वॉन्ट्स. मग मी जाईल. मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुलं अचानक मुंबईला का निघाले. तर मकसद एवढंच आहे मित्रांनो. फिरायला आलो, अजून काही नाही. तिथे छोटी ट्रिप आणि कामचं काम पण होतं. काम फोन आला. त्याचा फोन काम काय तुम्हाला पुढे नक्की कळेल. तुम्हाला पण कळेल. तोपर्यंत आपण जरा हिंडेन फिरेल घेऊन कॅश काय म्हणते. मित्रांनो चैत्यभूमीनंतर आम्ही आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाकडे. येस दादर येथील राजगृह. चला बघूया कसे. बंद आहे म्हणजे मध्ये नाही जाऊ शकत आपण. आपण बघू शकतो बाहेरून. पुढे राजगृहामध्ये शूटिंग अलाउड नव्हती. ऑब्विसली असायलाच पाहिजे, कारण प्रत्यक्षातला क्षण हा सर्वांनी अनुभवलाच पाहिजे. राजगृहामध्ये बाबासाहेबांनी हाताळलेल्या अशा खूप साऱ्या वस्तू आहेत, ज्यामध्ये त्यांचा बेड आहे, अनेक काट्या आहेत, काही पुस्तके आहेत. बाहेर पडल्यावर जाणवलं
आपण त्या महामानवाच्या घरातून आलोय ज्यांच्या लेखणीवर आज हा देश चालतोय. ग्रेट एक्सपिरियन्स. कमेंटमध्ये सप्रेम जय भीम होऊन जाऊ द्या. सर्वांना मानाचं जय भीम. मित्रांनो, मुंबई सारख्या शहरामध्ये लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे 30चा पॅक. पॅक बनवायचा. त्यामध्ये फुसफुस यंत्र टाकायचं. हा फुसफुस मारलं की टावेल कापून आणायचा. ठीक आहे. खंडेश सर One debt to society later. अरे मित्रांनो, काय धनुष काम आहे इतक्या वेळ काय जायचं. राजगृहानंतर आम्ही डायरेक्ट त्याच्या समोरच्या गार्डनमध्ये डायरेक्ट पडी मारली गेमच्या हिस्सेने. त्यानंतर आम्ही CSMT आलो, काहीतरी शॉप वगैरे माईक वगैरे काय विषय बघायला. मग फोनमध्ये बॅटरी झाली समाप्त. मग आम्ही जस्ट एक सॉकेट शोधत डायरेक्ट चालत पूर्ण पाया खाली मुंबई घालत चर्चगेटपर्यंत येऊन आम्हाला इथे एका बॅटरीच्या तिथे बघा ते दिसते का तुम्हाला तिथे सॉकेट तेसून सध्या खवा करायला गेला. आणि मी माहिती का कशावर बसेल तुम्हाला मी मारतो गाडी कशावर बसेल. ही गाडी तुम्ही बघितली ही फरशी पुसायची गाडी. इतक्या वेळात तिथं काय झालं आणि एले वेळेचं वाचते बरं का डोक्याला कटकन. इतक्या वेळात मी एका जणाला संडास कुठे सांगितलं, 2 जणांना तिकीट काढून गेले, अजून टाईम बी सांगितलं. मग मी काय दुसरीकडे. अरे मी तर सांगितलंच नाही तुम्हाला की मी नवीन शर्ट घेतो म्हणून. आवाज बोललो होतो सगळ्यापेक्षा आज मला फोटो इन द हाऊस वाटतंय कारण ते वेगळंच होतं. दिस इज कूल. त्याच्यामध्ये कसा भाऊचा पैसे दिसून येतो. दिस इज कूल. ते थांबे. A little longer than a few minutes later. मित्रांनो, मरीन ड्राईव्हसाठी आमची सवारी बघा. 2 मजली बस. आता नुसतं वरती चालेश डायरेक्ट सरळ 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 सरेश मरीनला ड्राईव्ह जाईल. मरीनला ड्राईव्ह जाईल. हो हो हो. मरीनला जाईल ड्राईव्ह जाईल डायरेक्ट जाईल. मध्ये शेतून खिडकीला डायरेक्ट मजेच म्हणजे डबल मजली केक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो. आमच्याकडे अंतर आहे. त्याचं नाव आहे रीलचं नाव पण सफा आहे जे टाकलेले आहे. जाऊन ती बघा. त्याला पण जास्त प्रेम द्या. आणि आपोआप मी का भिजून जात आहो. कशी वाटली नक्की कशी वाटली जरा मैत्रिणी सिग्नल और मला ना इंद्रदेवाच्या मुलीला पटवावं लागेल कारण या इंसानी मुली इच्छा बसतं ना. आय एम आउट ऑफ द ह्युमननेस. आउट ऑफ कव्हरेज. मित्रांनो, आम्ही मरीनला ड्राईव्ह करायला आलतो पण समोर एल्स इज ड्रायव्हिंग मरीन अँड दिस इज पाऊस. आता मजा आहे. काय करायचं, काही असो. भिजलं तर थोडं नाही भिजू का भिजू काय छत्री घेऊन टाकू काहीतरी करू. काजू बाजू पण मला खाऊन जाऊ. काय काजू बाजू तुला काय गणेश. Here we go guys, the marine lights.
Here we go, guys. Marine Line. First time I'm here. Beautiful. पावसामुळे थोडं दुखेश आहे पण सुखेश आहे रात्री Release. रोड नाही पण जाऊ ना खाचाट्या कुट्याच्या चटईतून. मित्रांनो आम्ही बंटीच्या घरी आलेलो आहे आणि बंटीच्या घरी येता येता आम्हाला असं कळालं की आम्ही सुहासच्या पण घरी आलो. सुहास पण इथंच राहतो सेक्टर 5 मध्ये. आम्ही सेक्टर 1-4 मध्ये आहे कुठेतरी. तिथून आम्ही पहिले काय करणार माहिती आहे तुम्हाला? हां त्याला माहिती काय करणार तुम्ही? पहिले बंटी हां तुम्हाला पुढं कळणार कारण आम्हाला माहीत नाही ना. अरे ते असं राहतो मित्र. अजून रस्ता आहेत रस्ताच नाही. चल ना. हां हे इथं आहे रस्ता. हा पण रस्ताच आहे फक्त घाण मॅक्स आहे. हे तिथून ते DP पासून वरती असेल मला माहिती. आहे बघ गाडी थांबेल. चलणार तू चलत नाही. वातावरण बघून तुम्हाला कळेच असेल की आम्ही जरा निसर्गाकडे आलो. कम्प्लीट जंगल इज फाईन बट रिअल जंगल इज वाच असतं ते फक्त. इथून काय करू राहिला असं काहीतरी गेलं कुठं? चल मग आज कुछ तूफानीच करून टाकेंगे. आया आया गुलाबी तारी तोड की नाचूंगी. सोपं कुठं जातो? अरे 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 ये याच्यात इथून पडला ना डायरेक्ट. इकडून बी जायचं एक रस्ता आणि इकडून बी ठीक आहे सोपं. इकडून जायचं चल नाही सोपं आहे. सोपं नाहीच आहे. चल चल कदमबडेश. हो नाही ड्राइंग स्टार्ट. हो डायरेक्ट ते बेर गिल्स येत नाही का जंगलातून डायरेक्ट. हा मागे घुसतो वसाहती में. मस्त ग्राउंड आहे. What is this? Sports complex. मन उधन वाऱ्याचे बीज पावस. वसाहतीकडे आलो आपण. वसाहत ही वसाहत आहे. वसाहतीशिवाय माणसं नाही.
कविता. कविता जर तू हा ब्लॉग बघत असेल त्याची आयडी देतो, मला भेटू त्याला आयडिया दे. कविता मला भेटू नको. काय माहिती. त्याला हे शतक काय. हॅलो. खिडकीत ये म्हणा. खिडकीतून बघा मला. ते काळे काळे मंगळे दिसते. शो सुंदर मंदिर. कोणत्या साईडला शाळेकडे येऊन का इकडे कुठे दिशी. अरे तो तिथे भेटला मित्रांनो. येस, सफर आहे बंटी फायनली समाप्त झाला. आता पुढचा सफर आम्हाला तो करू देणार. अरे था खाली बघेश रे जरा. त्यांनी अपेक्षाच नव्हती केली कारण पूर्ण डोंगराकडून येईन. तो रस्त्याने शोधेश. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, हम्म. शिकेल सप्रेश हा आमच्या जीवनातून कधी जाणार नाही. मित्रांनो, जीवन आहे, जीवन पाणी आहे आणि आम्ही मातीसारखे. त्यांचं मिलन झालं तर काय होतं. ये आम्ही डायरेक्ट डोंगराकडून आला. बाकी कसं चालू, कैसा जीवन. चला इथून पुढे सफर करीश. हा ना, पहिले घरी चला. हो. मित्रांनो तुम्हाला नागिन दाखवतो. अरे नागिन उठली. नागिन उठली नाही तर नागिन दाखवली असती. नागिन पाहिली. डायरेक्ट असे पाण्यामध्ये होते. नागिन अलग आपला आपला प्लॅन कॅन्सल झालेला आहे. नो एंट्री. ठीक आहे, चला जेवण तिकडून आहे. या ठिकाणी रिक्वेस्ट काय नाही का मित्रांनो. एक धप्पा बसलेला आहे. तिथले सैनिक सैनिक आम्हाला असंच करताय. याचा अर्थ घरी जा म्हणतो. डायरेक्ट घरी तुम्हाला सांगतो, सैनिक तिथलचे जे आर्मीवाले ते तिथं बसलेले आहे. ते म्हणे की घरी नाही, डायरेक्ट घरी. त्यांना पण म्हणे, फॅमिलीला पण म्हणे तुम्ही डायरेक्ट घरी गेले पाहिजे. फॅमिली म्हणून बोलत असन नाही का. तुझं हे काही का नाही. पिंटेश. जास्त पाऊस स्वतःसाठी पण कुठं आपलं काय आता होऊ शकत नाही. आता चालत परत एकदा तुम्ही दाळपट्टी वापस तिकडं जायचं. मग दादर चौपाटी एक ऑप्शन. मित्रांनो, निसर्ग आपल्याला दादरकडे नेते, फादरकडे नाही. चलो चलो. फादर्स डे. छोटीशी ट्रिप होती. तुम्ही आहे ना दादा जेव्हा आलं होतं ना तेव्हाच तुम्ही चेक करायला पाहिजे. हां, मी इथपर्यंत तरी आलो होतो. नाही, आम्हाला वाटलं डायरेक्ट तिकडून चढायचं. नाही खरं तर आम्ही कारण जेवण की- करून आलतो तर त्यामुळे जरासं वॉकिंगला आलतो आम्ही. ते हा लोकांना तुम्हाला बोलले धप्पा ते. होता. हा तुम्हाला धप्पा होता, आम्हाला नाही. एप्रिल. हा एप्रिल डायरेक्ट एप्रिल फुल झालेलं. चला टिकडी नाही, बीच चला. बीच. चलो बाय. बाय. श्वासच्या घरी श्वास इथं होता बघा आता. सुतार पक्षी. येस, आम्हाला माहित नव्हते तर आता आम्ही तिकडे गेलो. त्याला घेऊन जाऊ आपण सोबत. नो टाइम टू वेस्ट. पब्लिक आली आहे, पब्लिक.
अरे वहिनी कशा आहे? बरे आहे का? थांबा, बुटा काढतो. अरे बम्बई से आया मेरा दोस्त, अरे दोस्त को सलाम करो. मुंबई का दोस्त तू आहे. मित्रांनो आम्हाला सुहासला सांगितलं आम्ही की आम्हाला ॲसिडिटी झाली. सुहासने आम्हाला डायरेक्ट रिबीजच्या गोळ्या दिल्या. आम्ही चावलो की नाही अजून. डायरेक्ट रिबीज आणि येणी आता काय सांगणार. आणि थोडीशी बी जागा असते ना. आ करून दाखवतात. मी काय म्हणतो माझा काही प्रश्नच नाही. मी काय म्हणतो आ कर आ कर. आ केलं तर पट्ट्या दिसत नाही. आम्ही दोघे खातो. भात वरून एवढा मला फिलिंग येते की मी हे करून टाकू. बाय. याला आणत नाही आता आम्ही. मित्रांनो थांबा, झूम आउट करू द्या. काय चाललं काही नाही होत. सुहास आमच्या सोबत आहे. त्यात रिक्षा परत. निवांत नाही आलो आम्ही. जरा राम मध्ये सही झाली. मला काय वाटलं तुम्ही फिरायचं म्हणलं ना हिल स्टेशन तिकडे नाही भारी. अरे ही जागा लय भारी. तू चित्रातून ना बरोबर चॉईस केली एकदम तू. तर मग सुहास बडीस टाटेश काय रे निवांतेश आणि निवांत भेट कशी त्याची. तू नाही असं म्हणा मला. आता माहिती आहे ना आता का ताण नसतो एकदा. पनवेल स्टेशनच्या बाहेर आले की लगेच इथंच आहे. निघाली. चल मग सुहास टाटा कर. टाटा. मित्रांनो योगा भेट झाल्यासारखं झालंय. दिली काय करतात दादरला पोचणं बी उतना इम्पॉर्टंट आहे हमारे लिए. असेल आहे ना देवाला प्रार्थना करा. काय ते म्हणजे टास्क आणि टायमर येत राहतोच. बाय. सॉरी बहिणी सुहास, कारण आम्ही नाही जेवलो ते, पण ज्याला गरज होती तो जेवणार. कारण की आता आम्ही इथं वागणार आहे मी तुम्हाला सांगतो. पण काय विषय नाही. आणि योग्य ठिकाणी भेटल्या. वेळेला भरपूर महत्त्व असतं जीवनामध्ये. वेळेची कदर केली पाहिजे. कारण आज भरपूर काही गोष्टी मिस झाल्या आमच्याकडून आणि त्याची थोडीशी खंत वाटते. पण ट्रिपला मध्ये मजा आली याच्यावर काही डाऊट नाही. पण आमचं ना सगळ्यात मेन दादरला किंवा कोणत्याही बीच साईडला जायचं राहिलं. जायचं कारण होतं काही रील्स एकदम कडकवाले रील्स शूट करायचे. म्हणजे कंटेंट त्याचं थोडंसं ठीक आहे. भारी बनलं असते पण त्यासाठी आम्हाला दिवसा बीच साईड पाहिजे असतो. पण आम्हाला इथं यायलाच 8 वाजले आणि 9:30ला आमची बॅक टू होम ट्रेन आहे. तिथले मार्केट फिरेश. इथं माईक मार्केटला आपल्याला माईक घेत जायचं. को चांगला आवाज आहे मागता ना चांगला तो माईक मागतात. कारण की कधी कधी काही डायलॉग घरी काही डायलॉग मिस होऊन जायच ना मग ते आवाज नाही. मग कसं करेश आम्ही आता माईकच्या तिथं आहे दुकान छोटंसं इलेक्ट्रॉनिक. तिथं भेटेश नाही तर गॉड इज ऑलवेज ग्रेटेस्ट. थोडं फोटो शूट आणि थांबा थांबलो. आता सगळ्यात मेन आम्ही जाऊन घेऊ आमचं चप्पल घ्यावं लागेल भैया. कारण कुठे एवढा जीव खाल्ला मित्रांनो. आम्ही डायरेक्ट आम्हाला आमचे पायाचं स्वप्न आहे. कारण की 1-1 किलोची कुठे घेऊन फिरतोय नुसतं पाऊस पाय दुखायचं पुरा. पूर्ण पाय दुखीस आणि तू हात तोडेस. आणि सगळ्यात मेन आता चल भाई चला नाही. Here for the mic. Let's see. Will get or not. 2 3 hello 1 2 3 hello mic check झाला आपला माईक. गावी जाऊन आलास बरोबर. आता चेक करा. येलो RDS LORDS ना. चालेल ना. लॉट्स झाला ना. नाही ना इकडे चालू आहे ना. नाही काही नाही बरोबर हो केलेलं आहे ना मग. चालेल. तरी आता गडबड होणार ते बिल. बरोबर लॉट्स तारीख आज 15/6/25.
हे नाही दाखवेल. नाही का? नाही. खूप खूप धन्यवाद तुमचं आम्हाला माहिती दिल्याबद्दल. येस कॅमेरा काय कॅमेरा हां येस येस नक्की नक्की एक नंबर व्हिडिओ एक नंबर सबस्क्रायबर चालेल ना तुमच्याकडेच येईन आम्ही. 1000 सबस्क्रायबर मी देणार. चालेल चालेल थँक्यू. तर मित्रांनो मराठी पाऊल पडते पुढे घेऊन टाकलेला आहे मायकेश. त्या मायकेशचा एक अनबॉक्सिंग व्हिडिओ पाहिजेच ना. कारण की तो आम्ही लगेच लावेच नाही. आता तो अनबॉक्सिंग करेल त्याचे हां. व्हिडिओ येईल आणि त्याला लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करेल. हां अनबॉक्सिंग करेश आता त्याचा व्हिडिओ बघेश. माईक कसं आहे माईक भारी आहे. आता झाला पुढच्या गोष्टीकडे. परतीचा प्रवास करता करता आपल्या बीचचं टीजर आउट झालेलं आहे आणि ते आम्ही आता चालू गाडीत पाहणार आहे आणि तुम्हाला दाखवला तिथं लिंक देतो तर तुम्ही पण पहा. त्याला खूप खूप प्रेम द्या अवतारता पहा. आणि पीक हा म्हणजे तुम्हाला सांगितलं आम्ही ब्लॉग टाकला होता पीकचाच शॉर्ट क्लिप वगैरे आम्ही चाललो दोघं याच्यामध्ये आपल्या ब्लॉगनुसार त्यांनी आपली चॉईस केली. ची पण लिंक देतो ते बी पहा. टीजरची पण देतो. आता टीजर तर मित्रांनो बॅक टू होम पोचलो. घरी नाही पोचलो स्टेशनवर पोचलो अजून तर घरी जायचं आहे. पण कशी वाटली ही जर्नी छोटासा प्रवास छोटासा वेळ कमेंटमध्ये नक्की सांगा. अवताराला इग्नोर मारा कारण असंच राहतं प्रवास म्हणतो पाण्याचे दुखामुळं आले फ्रेश. आता घरी जायश ट्रिपला इथे एंड करेश. परत आपण जायश कारण आपला जो मकसद अधुरा राहिला आहे व्हिडिओवरती आपल्याला बीच बनवायचं होतं. बीचवरती आपल्याला जो कॉन्टेंट बनवायचा होता तो जरा झालेलं नाही पावसा भारी बनला असता. तुम्हाला लय आवडला असता. तुम्ही डायरेक्ट तुमच्या ठेवला असता पण उद्या आता पण नहीं तो नहीं देख लेंगे फिर कभी. तो इसी के साथ इस ब्लॉग को एंड कर देते हैं. सो गाइस डू लाइक शेयर सब्सक्राइब एंड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.